तर राम राम मंडळी, आज डायरेक्ट मालकाने सुरुवात केली आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगिंगला. काय उठलो मग काय आपला आज पाहिला. आता मोठा व्हिडिओ बनावा लागेल, ब्लॉग म्हणून नाही जमणार. मग काय केली मग तयारी, मसाल्याची तयारी. त्यात आहे मिरची, अद्रक आणि लसूण ही आपण पूर्ण आता पेस्ट करून घ्यायची. तेवढ्यात बघावं म्हणलं कुकरला बटाटे उकडल्यात का, तर बटाटे उकडलेली होती. मग बघावं म्हणलं असं दाखवावं, झाकणच निघलं नाही लवकर, सॉरी बटाटे उकडलेली. मग तेवढ्यात मग हे आहे जिरी, मोहरी आणि हळद. आता तेल गरम केलं, तेलमध्ये टाकावं म्हणलं. मग टाकलं की ते पहिल्यांदा परतून घ्यायचं. मग परत आपण जी बारीक केलेलं होतं ना अद्रक, लसूण आणि मिरची, मग ही मिरची बारीक केलेली काय करायची त्या तेलामध्ये टाकायचे, म्हणजे त्याला फोडणी द्यायची. वर मग कढीपत्ता पण टाकायचा. कढीपत्ता आणि टेस्ट म्हणजे टेस्टच. आता हे घरगुती विषय त्यामुळं तुम्हाला दाखवायचं आला आहे, ते पण डायरेक्ट यूट्यूबला दाखवतो आहे. आता ही जिरी आणि ओवा आहे. आणि आपण अजून एक गोष्ट सांगतो, पण ती नंतर सांगतो तुम्हाला. हे कशासाठी केलं आहे तुम्हाला पुढं कळलं ना व्हिडिओमध्ये. हे बारीक केलं आहे मी आता. मग तिथून काय भाजी बनवली घरीच, घेतलं पिशवीत. उशीर झाला त्यामुळे लवकर आलो. मग आलो मग दुकानी मग जरा पुसून बिसून घेतलं आपले गाडा. बाहेरनं व्हिडिओ काढावं म्हणलं असा. आता आपला पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळं घ्या समजून जरा. यूट्यूबला चांगलं जरा करा फॉलो बिलो, जरा आपला बारका भाऊ म्हणून समजून करा आपल्या जरा. काहीतरी करा तुम्ही मनापासून जरा. मग काय कशी दिसते हिरवळ भाजी निसते, क्वालिटीचा विषय. मग तिथून तुम्हाला नव्हतं का म्हणलं ती बारीक केलं होतं, मग हे आपल्या बेसनमध्ये टाकायला ह्याने क्वालिटी वाढते अजून. मग परत म्हणलं अजून हिरवं दिसत नाही, त्यामुळे मग कोथिंबीर कापली जरा आणि टाकली वरून. मग काय सगळं आवरलं जरा. मग काय सोडले वडे. आता तुम्हाला काय सांगावं, तुम्ही म्हणता ब्लॉगिंग तू इंस्टावरची कमी केली, पण काय सांगावं इथं कामामुळं सगळं राडा होतं. आता हे आपण घरगुती मटेरियल बनवायला चालू केलं. फरसाण, चिवडा, पापडी, खरी बुंदी, घाटी शेव, झिरो शेव पण आपण घरीच बनवतो. कसं दिसतं आता टॉपचा विषय. कसं आहे, नात करते काय, क्वालिटी शेवट. मग असं म्हणलं दाखवा मालकाचा चेहरा. काहीतरी चुकून व्हायरल झालं तर चेहऱ्याला लक्षात ठेवा. तिथून परत मग खुर्च्या बिडच्या टेबलं लावून घेतलेली. आता पलीकडं आपलं चायनीजचं दुकान आहे, सांगतो पुढं कसं काय विषय. मग घेतलं मग कांद्याची पात कापायला. कांद्याची पात आणि भेळ एक नंबर होत्या. परत तुम्ही म्हणायचं कांद्याची पात कशी करतोय मालक. मग तवर बघावं म्हणलं चायनीजच्या दुकानाकडे जरा मटेरियल काढून ठेवावं. तेवढ्यात आपल्याला ऑर्डर आली 50 वडापावची. मग काय लगेच बनवली आणि दिली. मग तेवढं चला म्हणलं घरी जाऊन पोटा पाण्याचं बघावं जरा. दुपारनं सुट्टी झाली, गेलो मग जेवायला. आलो मग जेवाय घरी. जेवण बिवण करून घ्यावं म्हणलं. आता मला तर वाटलं इथंच ब्लॉग संपव, पण मला जाऊ द्या म्हणलं दिवसाचा पूर्ण ब्लॉग बनवून टाकू. नाहीतर मी इथंच तयारी केली ती, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. पण नाही म्हणलं थांबावं म्हणलं. मग काय घरी गेलो, जेवण हे केलं. मग घेतले मग बटाटे मसाला सोलून घेतला, चीज पाणी घेतलं आणि निघालो. मग आलो मग आपलं दुकानी रिटर्न. काय मग आता घेतलं, आलो दुकानी. तर मग अजून एक ऑर्डर आली, ती अजून 70 वडापाव दिले. मग आता काय म्हणलं आता मालकाला लेस काटायला. मग गडबडीत काय व्हिडिओ काढला ना. मग आलो मग जरा चायनीजचे नमुने दाखवा म्हणलं. संध्याकाळ 6 वाजलेला, अगरबत्ती बिवली लावली. आता इथं मंचुरियन ही आणि ही व्हेज कॅप्सी आहे. तुम्ही माणसानं काय आहे. मग आलो मग फिरशे, मालकाला घरी आल्याशिवाय दम निघत ना. मग आलो, चहा बी पिलो. मग काय म्हणलं जावं महागारी. चला म्हणलं मग आलो महागारी तवर दुकानावर. तर आता म्हणलं आता स्वतःच आपण काहीतरी बनवून दाखवा. तो म्हणायचा मालकाला काय बनवा येतं का, नुसतं मालक बोलतो नुसता, व्हिडिओ टाकतो नुसता. तर मालकाला सगळं बनवा येतं, पण मालक असं दाखवत नाही. आता घ्यावं म्हणलं जरा. आता तुम्हाला जाळ लावून दाखवतो. सोपं नाही हो, मालकाच्या हातात लय कला आहे, पण मालक काही दाखवत नाही. बघा जाळ बघा पुढं तुम्ही आता कसा होतोय जाळ. आता आपण हे बनवत आहे मंचुरियन तर माहीत असेल तुम्हाला. व्हेज मंचुरियन असतं कोबीचं. परत तुम्हाला व्हेज मंचुरियन म्हणजे काय विषय. आता बघा जाळ कसा होतोय. थांबा एकच मिनटं, लय गडबड कर नका. तुम्हाला जाळ दाखवायसाठी मी प्रयत्न करतो, बाकी काय नाही. झालं का जाळ. मालकाला सगळं जमतं, पण मालक आपण दाखवून देत नाही. मग काय तुम्हाला सगळे नमुने मी सांगणार. कोबी टाकला पहिल्यांदा, शिमला,
आणि कांदा. त्यामुळे जरा चांगलं परतून घ्यायचं. परतून घेतलं की मग परत त्यात थोडं आपलं शेजवान चटणी टाकायची. आपलं सांगायचं काम आहे. तुम्ही जर घरी बनवायचं असेल तर नक्की बनवू शकता. फक्त आमच्यासारखी क्वालिटी झाली तर नक्की सांगा आम्हाला. आता पहिलाच व्हिडिओ त्यामुळे जरा सपोर्ट करा भावाला आपल्या. घेतले मग मंचुरियन टाकलं. थोडं पाणी ओतलेलं, थोडं नॉर्मल आपलं गिरवीसाठी. मग काय मंचुरियन घेतलं. मंचुरियन आम्ही मोजून टाकतो, सॉरी काहीतरी म्हणून तुम्ही परत. मग टाकलं मंचुरियन. आता तुम्ही म्हणत असताना मालकाकडे माईक नाही का, मालकाचं बॅकग्राऊंडचा आवाज येतो आहे, पण घ्या समजून, पहिलाच व्हिडिओ आपला. मग घेतलं टाकून. मग ही कलर टाकला थोडा. परत ही चिल्ली सॉस. परत ही सोया सॉस. परत आपला ही टमॅटो सॉस. तिन्ही सॉस टाकून घेतलं. मग परत हे आलं टेस्टिंग पावडर, थोडं मिरची पावडर. परत हे व्हाईट पेपर. घ्या म्हणलं पलटी मारून घ्यावं जरा. मग काय आता मारली पलटी. थोडीशी गिरवी बनवावं म्हणलं अजून थोडं घेतलं पाणी ओतलं. आता कसं आहे, गॅसचा आवाज येणार नाही कारण की मी पूर्ण आवाज बंद केलेला आहे, कारण की माझ्या वॉईससाठी. आता व्हिडिओ कसा होतो नक्की सांगा, कारण की आपलाच पहिलाच व्हिडिओ आहे. मी इंस्टाला पण थोडा पोस्ट करेन, पण तुम्ही घ्या जरा म्हणावं भावाचं आपल्या. आणि हां, माझं दुकान तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो. दत्त मंदिर कॉटेज, जीवर करमाळा रोड, आपलं वायशम रोडला कॉर्नरला आहे तिथं. मग घेतलं. मग काय आता बोलून बी कंटाळा आला आहे. आता काय सांगू. हां, आपल्याकडं फक्त मेन गोष्ट सांगायची राहिली. टेस्ट केली. आणि मेन गोष्ट आपलं फक्त हॉटेल दुकान आपलं फक्त रविवारी बंद असतं, नाहीतर एनी टाईम चालू असतं. ही टेस्ट करायची सवय आमची अशी. परत म्हणलं आता मालकाच्या हातात मोबाईल घ्यावा. थंडी हो, नाहीतर तुम्ही म्हणता या भट्टी पुढं सुद्धा शोटर घालून टोपी घालून असं दाखवावं. व्हिडिओ स्टॉप करावं म्हणलं आता. मग इथून काय मग घेतला. मग गाडा बिडा पुसून, जरा स्टीलचा गाडा असल्यामुळे रोज पुसावं लागतो मालकाला. भांडी काय धुवून घातलेली, फक्त पातेल राहिलेलं 2. टेबल बिबल आवरलं. मग दाखवा म्हणलं आपल्या दुकानाचा बाहेरनं व्हिडिओ शूट करावं जरा म्हणलं. हे आपलं चायनीचं 3 गाड्या आहेत आपल्या आता. मग आलो मग घरी, झालो फ्रेश. मग आता आपलं एक काम आहे, तर आपला पहिलाच यूट्यूबला व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा नक्कीच.